विशाळगडाच्या इकडे सगळ्या प्रकरणी संभाजीनगरमध्ये आता मोर्चा काढलेला आणि इम्तियाज जलील तिकडे बोलत होते. थेट तिथे जाऊया. पण बघतोय विशाळगडावर जी हिंसा झाली त्या हिंसाचाराबद्दल मोर्चा काढण्यात आलेला आहे, आंदोलन करण्यात येत आहे. त्या आंदोलनाची ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय. एकीकडे साताऱ्यात हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र आंदोलन करण्यात येत आहे. विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यात आली त्यावेळेला जी हिंसा झाली त्याबद्दल हा मोर्चा. मोठ्या प्रमाणात तिकडे कार्यकर्ते जमल्याचं बघायला मिळत आहेत आणि सोबतच तिकडे इम्तियाज जलील सुद्धा होते. त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलेला आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर बरंच राजकारण रंगलं, वादविवाद झाले. संभाजीनगरात विशाळगड प्रकरणी हा मोर्चा. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. दोन दृश्य आपण मगाशी बघत होतो. एकीकडे साताऱ्यात वाघनखांचा कार्यक्रम तर दुसरीकडे आपण बघतोय विशाळगडाच्या पुणच इथल्या हिंसाचार प्रकरणीतला हा मोर्चा आणि तिथे इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया. आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला ते टार्गेट करते, म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतीपूर्ण मार्गाने इथे आलेलो आहोत. बरोबर, मोठी गर्दी होते. बरेच मुस्लिम बांधव वेगवेगळ्या संघटना पण सहभागी झाले आहे. कारण काय आहे की आम्ही सांगितलेलं आहे की या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही आहे. या देशामध्ये राहणारे अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे ज्यांनीही रस्त्यावर येऊन हे सगळं थांबायला पाहिजे. या प्रकरणावर सगळ्या संघटना एकत्र येऊन हा विषय इथे थांबवला पाहिजे, यासाठीचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं म्हणतात. आणि दुसरीकडे तुम्ही आंदोलन करता असाही तुमच्यावर आक्षेप येतात. म्हणजे ज्यावेळी हे जे होतं, हे जे मशिदीवर हल्ला होत होतो, मुसलमानांच्या घरावर हल्ला होत होतं, हे सगळे लोक आपल्या घरामध्ये लपून छुपून बसलेले होते. 3 दिवसानंतर तुम्ही बाहेर येतो आणि मला सांगतो की शांतता राखा करके. ज्याच दिवशी तुम्ही बाहेर पडले असते तर हे प्रकरण झालंच नसतं. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं. माझ्यावर बोट दाखवायचं लाज नाही वाटते आपल्याला की माझ्यावर बोट दाखवतो तुम्ही? कुठे होते पोलीस प्रशासन? सगळ्यांना माहित नाही होता का की हे काय चाललेलं आहे? तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा, काही आंदोलन करू नका. आज एक मशिदीवर झालेला आहे, उद्या आमच्या शेजारची मशिदीवर हल्ला करतील ते गुंड लोक. दरम्यान आपण बघतोय की इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि मला आंदोलन करण्यापासून रोखू नका. आज एका मशिदीवर हा हल्ला झालेला आहे, उद्या आमच्या बाजूच्या मशिदीवर देखील हल्ला होऊ शकतो. गुंड लोक कोणत्याही पातळीवर पोहोचू शकतात असं इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे. पण बघतोय संभाजीनगरात विशाळगड प्रकरणी आता मोर्चा काढण्यात आलेला आहे. इम्तियाज जलील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. या आंदोलनाला अनेकांनी आपला पाठिंबा दाखवलाय. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या. मोहसिन, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या तिथे? सौरभ, नक्कीच विशाळगड प्रकरणानंतर आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील यांनी जे आहे तर राज्यभरात आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शेकडो तरुण या ठिकाणी जे आहे तर आपण बघितलं तर इथे जमा झालेले आहे. इम्तियाज जलील देखील स्वतः इथे दाखल झालेले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक रस्ता जो आहे तो सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा आणि तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय.